नमस्कार पशुपालक मित्रांनो, मी डॉक्टर शैलेश लोखंडे, पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो। कॅल्शियम हा शब्द सर्व पशुपालकांना व शेतकऱ्यांना माहीत आहे आणि ते चांगल्या प्रकारे याचा उपयोग आपल्या जनावरांचे दूध वाढवण्यासाठी करतात। पण जे आपण ओरल कॅल्शियम देतो आणि जे IV कॅल्शियम देतो, म्हणजे जे तोंडाद्वारे आपण कॅल्शियम जनावरांना पाजतो आणि जे नसेद्वारे आपण सलाईन लावतो, तर या दोन कॅल्शियममध्ये फरक आहे। फरक म्हणजे जे आपण तोंडाद्वारे कॅल्शियम जनावरांना पाजतो ते तेवढे घातक नसते, पण जे आपण सलाईनद्वारे म्हणजे नसेद्वारे आपण जनावरांना कॅल्शियम लावतो तर ते किती घातक असते हे आपणाला माहीत असायला पाहिजे। म्हणून आज मी हा व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन आलेलो आहो। तर हे घातक कसे असते, तर हे कॅल्शियम लावताना जसे की आपल्या सर्वांनाच याचे दोन नाव परिचित आहे, जसे की एक मायफेक्स आणि दुसरं कॅल्बोरॉल। तर हे दोन नाव सगळ्या पशुपालकांना परिचित आहे, माहीत आहे। तर कॅल्शियम लावताना म्हणजेच मायफेक्स किंवा कॅल्बोरॉल लावताना आपण कोणत्या प्रकारची काळजी घ्यायला पाहिजे, जर ती काळजी घेतली नाही तर जनावराचा जीव सुद्धा जाऊ शकतो। अशा प्रकारे हे घातक कॅल्शियम असते। तर ती कोणती काळजी आहे, असे आपण काय काळजी घ्यायला पाहिजे की ज्यामुळे आपले कॅल्शियम लावताना जनावर दगावणार नाही किंवा त्याला काही दुखापत होणार नाही। तर त्यासाठी आपण काय करायला पाहिजे? खरं तर कॅल्शियम हे आपण आपल्या डॉक्टरांकडूनच लावून घ्यायचं असते, ते स्वतः कधीही लावू नये, कारण ते खूप घातक असते। तर त्या डॉक्टरांनी सुद्धा कोणती काळजी घ्यायला पाहिजे या विषयावर आज आपण सविस्तर बोलणार आहोत। पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सोबतच बेलवाल्या आयकॉनवर क्लिक करून ऑलवाल्या ऑप्शनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील। तर हे जे आपण कॅल्शियम वापरतो, जसे की मायफेक्स किंवा कॅल्बोरॉल, तर यामध्ये कॅल्शियम बोरोग्लुकोनेट असते आणि दुसऱ्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम बोरोग्लुकोनेट असते। तर हे लावता वेळेस आपण काय काळजी घ्यायची याविषयी आता आपण बोलणार आहोत। तर सगळ्यात अगोदर सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे कॅल्शियम आपण त्या जनावराला लावणार आहोत, तर असे कोणत्याही जनावराला कॅल्शियम लावू नये की ज्या जनावराला कॅल्शियमची आवश्यकता नाही। बरेच पशुपालक दूध वाढवण्यासाठी पशु डॉक्टरांना अशी विनंती करतात की तुम्ही माझ्या गाईला किंवा म्हशीला कॅल्शियम चढवून द्या। तर पशुला कधीही गरज नसताना कॅल्शियम देऊ नका, ही एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण कॅल्शियम लावतो तर जनावरांना कॅल्शियम लावताना सगळ्यात अगोदर आपण काय केले पाहिजे की ती कॅल्शियमची जी बॉटल असते, तर आता हे कॅल्शियमचे प्रिपरेशन जे येते मायफेक्स किंवा कॅल्बोरॉल, तर हे प्रिपरेशन काचेच्या बॉटलमध्ये असतात। तर आपण हे सगळ्यात अगोदर जे पशुच्या शरीराचे तापमान असते, तर त्या पशुच्या शरीराच्या तापमानाच्या बरोबर आपण त्या कॅल्शियमच्या बॉटलला गरम केले पाहिजे। म्हणजे आतमधलं जे कॅल्शियम असते ते जनावराच्या शरीराच्या तापमानाबरोबर त्याचं तापमान झालं पाहिजे। त्यासाठी आपण ती बॉटल साधारण गरम पाण्यात बुडवून त्याला फिरवत राहून ते जे सोल्युशन असते आतमधलं, तर ते पशुच्या शरीराच्या तापमाना एवढा आपण आणायला पाहिजे आणि त्याच्यानंतरच आपण कॅल्शियम हे त्या जनावराला नसेद्वारे लावायला पाहिजे। तर ही सगळ्यात महत्त्वाची घेण्यासारखी काळजी आहे। त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जसे आपण बाकी फ्लूइडमध्ये जसे RL, DNS वगैरे मध्ये इंजेक्शन्स देतो, IV इंजेक्शन आपण त्यामध्ये मिसळतो, तर तसे कोणत्याही प्रकारचे ड्रग्स, कोणत्याही प्रकारचे इंजेक्शन कॅल्शियममध्ये आपण मिसळू नये। म्हणजे कॅल्शियममध्ये आता काचेची बॉटल असल्यामुळे आपण त्या
बॉटलमध्ये तर सोडू शकत नाहीच, पण ज्या नळीद्वारे, ज्याला आपण IV सेट म्हणतो, तर ज्या नळीद्वारे आपण त्या जनावराला कॅल्शियम लावत आहोत, तर त्या नळीतून सुद्धा एक रबराची जागा दिलेली असते त्या नळीला, त्याचे ते औषध सोडण्यासाठी, इंजेक्शन सोडण्यासाठी जागा दिलेली असते. तर त्याच्यातून सुद्धा आपण कधीही औषध दुसरे या कॅल्शियमच्या बॉटलसोबत कधीही सोडू नये. ही दुसरी आणि महत्त्वाची काळजी. आता आपण बोलू की तिसरी आपण काळजी काय घ्यायला पाहिजे. तर कॅल्शियम हे कधीही हळूहळू आपल्याला IV द्यायचे असते, म्हणजे नशेद्वारे द्यायचे असते. तर कॅल्शियम कधीही जसे आपण बाकी फ्लूइडसारखे DNS, RL जे आपण फास्टमध्ये देतो, म्हणजे 5 मिनिटात 7 मिनिटात आपण त्याला संपवून टाकतो, तर अशा प्रकारे एवढ्या फास्टमध्ये आपण कधीही कॅल्शियम द्यायचं नाही. त्यामुळे काय होईल की कॅल्शियम हे कार्डिओटॉक्सिक असते, म्हणजे हृदयासाठी घातक असते. मायफेक्स जर असेल त्यामध्ये पुन्हा मॅग्नेशियम असते. तर यामुळे काय होईल की हृदयाची जी गती आहे जनावराच्या, ती अचानक इतकी वाढून जाईल की त्याचे हृदय हे काम करणं बंद करेल आणि जनावराचा जाग्यावरच मृत्यू होईल. तर यामुळे कॅल्शियम कधीही एकदम फास्ट देऊ नये. कॅल्शियम कधीही जनावराला हळूहळू द्यावे. यानंतर आपण आणखी कोणती काळजी घ्यायला पाहिजे की ज्यामुळे आपल्या जनावराला काही नुकसान होणार नाही किंवा आपल्या जनावराचा जीव जाणार नाही. तर ज्यावेळेस आपण IV कॅल्शियम देत असतो, म्हणजे नसेद्वारे कॅल्शियम लावलेले असते, तर त्यावेळेस जनावराला कॅल्शियम चालू असताना जे कॅल्शियमच्या बॉटलला आपण नळी लावलेली असते, तर त्या नळीला एक रेग्युलेटर असते, म्हणजे तिथून आपण जी फ्लूइड शरीरात चाललं जनावराच्या, त्याला आपण रेग्युलेट करू शकतो, म्हणजे बंद करू शकतो, त्याची स्पीड कमी जास्त करू शकतो. तर त्याला आपण रेग्युलेटर म्हणतो. तर त्या रेग्युलेटरद्वारे 5-10 सेकंदाचा एकदा आपण तिथे स्टॉप द्यावा, म्हणजे थांबावे. 5 ते 10 सेकंदासाठी फ्लूइड देणं बंद करावं आणि परत सुरू करावं. असं पूर्ण 450 ml ची जी बॉटल असते कॅल्शियमची, ते देईपर्यंत आपण 2 ते 3दा असं करावं, म्हणजे 10-15 सेकंदाचा 10-15 सेकंदाचा थांबा द्यावा, म्हणजे स्टॉप द्यावा. आणि रेग्युलरली हार्टबीट त्याचे मॉनिटर करत राहावे. जर आपल्याला स्टेथोस्कोपद्वारे जनावराचे हार्टबीट मॉनिटर करता येत असेल, म्हणजे हार्टबीट वाढत आहे का याच्यावर आपल्याला लक्ष ठेवता येत असेल, तर आपण ते सुद्धा करायला पाहिजे. त्यामुळे जनावराचा जीव कधीही जाणार नाही. या गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर कॅल्शियम लावताना जनावराचा जीव कधीच जाणार नाही, अन्यथा जनावराचा जीव जाण्याची भरपूर शक्यता असते. आणि कॅल्शियमची बॉटल चढवताना, म्हणजे कॅल्शियम IV देताना, नशेद्वारे देताना कधीही 2 औषधे आपल्या जवळ ठेवा, जसे की एक ॲट्रोपिन सल्फेट आणि दुसरं म्हणजे मॅग्नेशियम सल्फेट. तर ॲट्रोपिन सल्फेट आपण कधी द्यायचं, ज्यावेळेस अरिथमिया असतो, म्हणजे हृदयाचा जो ताल असतो तो बिघडला किंवा हृदयाचे ठोके कमी झाले, तर त्यावेळेस आपल्याला ॲट्रोपिन सल्फेट द्यायचे असते. आणि ज्यावेळेस कार्डियाक एक्सायटेशन होते, म्हणजे हृदय एकदम जास्त जोरात धडधड करायला लागतात, हृदयाचे ठोके जास्त प्रमाणात वाढतात, तर तशा वेळेला आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट 10% सोल्युशन बनवून 100 ते 400 ml IV द्यायचं असते. तर हे आपण आपल्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करायचे आहे. आपण ना कॅल्शियम घरी लावायचे आहे, ना ही औषधं घरी लावायचे आहे. तर कधीही कोणत्याही औषधाचा उपयोग डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय किंवा डॉक्टरांशिवाय आपण स्वतः करू नये, ही विनंती. धन्यवाद.